आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 8766560083. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी, कोपरगाव. कोपरगाव तालुक्यातील रवंदा येथील युवकाचे लग्न झाले आणि 2च दिवसात नवीन नवरी पसार झाली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच नवऱ्या मुलानं थेट कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी लग्नाचे खोटे आमिष दाखवून लाखो रुपयांची सोने व चांदीची आर्थिक फसवणूक करणारी टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी एका महिलेसह 2 तरुणींना जेरबंद केलंय, तर 3 आरोपी फरार झाले आहेत. कोपरगाव तालुका पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 21 सप्टेंबर 2025 ते दिनांक 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान रवंदे गावातील फिर्यादी यांचे आरोपी क्रमांक 1 कशिश सुखदेव भालेराव, 2 नम्रता सुखदेव भालेराव, 3 भूमी किरण निकम, सर्व राहणार जत्रा चौक, आडगाव नाका, तालुका जिल्हा नाशिक, 4 अशोक तान्हाजी काळे, 5 वनिता अशोक काळे, दोन्ही राहणार आंगणगाव, तालुका येवला, तसेच आरोपी क्रमांक 6 गोकुळ चिंदा पानकर, राहणार मदर तेरेसा चौकाजवळ नाशिक, अशांनी संगनमत करून लग्नाचा आमिष दाखवून 2,29,000 रुपये किमती रोख रक्कम, सोने व चांदीचे दागिने घेऊन फसवणूक केल्याचं फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे 18 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास चालू होता. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत असताना आरोपी क्रमांक 1 ते 3 यांचा आडगाव नाका, जिल्हा नाशिक येथे तपास केला असता त्यांना शिताफीनं ताब्यात घेतलं होतं. आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली होती. सदर आरोपींना पोलीस कोठडी दरम्यान गुन्ह्यांच्या अनुषंगानं विचारपूस केली असता आरोपींनी संगनमतानं खोटे लग्न लावून फसवणूक केली असल्याची माहिती दिली होती. आरोपीने गुन्ह्यातील फसवणूक करून अपहार केलेले रोख रुपये, सोने व चांदीचे दागिने काढून दिले असून ते जप्त करण्यात आले आहेत. कोपरगाव तालुका पोलिसांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, पोलीस नाईक RO कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल ज्योती रहाणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिता वल्वे, पोलीस कॉन्स्टेबल जयदीप गवारे, अंबादास वाघ, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर, मोबाईल सेल येथील पोलीस कॉन्स्टेबल संतोष दरेकर, सचिन धनाड, राम वेताळ यांनी केलेली आहे. निर्भीड न्यूज, योगेश डोखे, कोपरगाव. दिनांक 21/9/25 ते 31/10/25 दरम्यान रवंदे येथील फिर्यादी यांची एक मुलगी दाखवून त्यांची लग्न करून त्यांच्याकडून लग्न करण्यासाठी एक ठराविक रक्कम, रोख रक्कम घेऊन, त्याचबरोबर लग्नामध्ये सोन्याचे दागिने घेऊन मुलगी लग्न झाल्यावरती 2 दिवस या नवऱ्या मुलाच्या फिर्यादीच्या घरी राहिली आणि तिथून ती परत पसार झालेली होती. त्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 60/26 असा दाखल होता. त्याच्यामध्ये फिर्यादी याची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झालेले होते. आपण सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक कारखेले करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदरचे आरोपी हे नाशिक येथील आहेत. त्यावरून आपण त्यांचा पाठपुरावा करून श्रीरामपूर येथील सायबर सेल यांची मदत घेऊन आपण आरोपींची माग काढला आणि त्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये आपण 3 महिला आरोपींना अटक केलेली आहे. सदर गुन्ह्यामध्ये एकूण 6 आरोपींचा समावेश होता. त्यापैकी आपण 3 महिला आरोपी अटक केलेले आहेत आणि सदर गुन्ह्यातील 2,29,000 अशी रोख रक्कम, त्याचबरोबर सोन्याचे आणि चांदीचे दागिने असे अपहार करण्यात आलेले होते. फसवणूक केलेली होती फिर्यादीची. सदर गुन्ह्यामध्ये आपण यातील आरोपी 3 महिला आरोपी यांच्याकडून काही सोन्याचे दागिने, त्याचबरोबर त्यांना मिळालेली रोख रक्कम आणि चांदीचे दागिने असे जप्त केलेले आहेत. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण ज्या वेळेला एखादी मुलगी पाहता आणि आपण त्यानंतर लग्न करता, लग्न जमवता,
त्यावेळेला थोडी आपण पडताळणी करूनच त्याबाबतची खात्री झाल्यावरच आपण सदर विवाह करावा, जेणेकरून भविष्यामध्ये अशी होणारी फसवणूक आणि आर्थिक फसवणूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात होत असते आणि फिर्यादीला व इतर ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. तर अशा प्रकारचे गुन्हे किंवा अशा प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी सर्व नागरिकांनी खात्री करूनच विवाह करावा असे आवाहन करण्यात येतं. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवी 401 कोटी, कर्ज 254 कोटी, एकूण व्यवसाय 655 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव.